राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील वाढत्या फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला आहे. फेरीवाल्यांकडून हप्ते घेतले जात असल्याचा आरोप करत कारवाईसाठी जाण्यापूर्वीच फेरीवाल्यांना त्याची माहिती दिली जात असल्याचे दावे नगरसेवकांनी केल्याने खळबळ उडाले. दरम्यान फेरीवाल्यांविरोधात विशेष मोहीम घेण्याबरोबरच दोषी अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटदारांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले. ठाणे रेल्वे स्थानकासह शहरातील विविध भागांमध्ये फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा मुद्दा भाजपचे नगरसेवक मृणाल पेंडसे यांनी सभागृहात उपस्थित केला. फेरीवाला समितीकडून प्रमाणपत्र देण्यात येत आहे आणि त्या आधारे फेरीवाले व्यवसाय करतायत. तसेच फेरीवाल्यांकडून हप्ते घेऊन त्यांना अभय दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सहाय्यक आयुक्त आणि अतिक्रमण विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कारवाईपूर्वीच माहिती लीक होत असल्याने फेरीवाले घटनास्थळावरून पसार होत असल्याचे त्यांनी सांगितले. फेरीवाले स्थानिक आहेत की नाही याची पडताळणी केली जात नाही. मुंबई, कुर्ला, घाटकोपरसह इतर भागातील फेरीवाल्यांना प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा आरोप करत या व्यवसायातून हप्त्याची व्यवस्था सुरू असल्याने महापालिकेला महसूल मिळत नसल्याचा आरोप शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. प्रमाणपत्र देताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याची आणि हप्तेबाजी रोखण्यासाठी फेरीवाल्यांकडून कराच्या स्वरूपात शुल्क वसूल करण्याची मागणी त्यांनी केली. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात 150 मीटर फेरीवाला नियमांची अंमलबजावणी होत नसून येथे फेरीवाले वाढल्याने नागरिकांना चालता येत नाही. या ठिकाणी कारवाई व्हावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक संजय वाघोले यांनी केला आहे. सध्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील शील टायगर अनधिकृत गोदामावर सध्या कारवाई करण्यात येत आहे. मात्र महासभेत बोलूनही कोठारी कंपाऊंडमधील बेकायदा पब्स, हुक्का पार्लर यावर कारवाई करण्यात येत नाही. यामागे 193 एकरचा TDR घोटाळाच कारणीभूत आहे. सध्या ठाण्यात सकाळी उठ आणि ठाणे महानगरपालिकेला लूट असा नवा धंदा सुरू आहे. काल झालेल्या महासभेत फक्त TDR दलाल जग्गू खेतवानी यांच्या फायद्यासाठी चर्चा होऊ दिली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगन आदेश काळात ताबा पावती दिली जाते, मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून महासभेत चर्चा होत नाही. हा कोणता प्रकार आहे असा सवाल करून या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अभिजित पवार, प्रभारी विरोधी पक्षनेत्या मर्जिया पठाण, ज्येष्ठ नगरसेवक सुधीर भगत, मनीषा भगत आणि पल्लवी जगताप यांनी व्यक्त केला आहे. ठाणे महानगरपालिकेकडून डी दयाभाई अँड कंपनीला 2800 कोटी रुपयांचा TDR बहाल करण्यात आलेला आहे. वन खात्याच्या जमिनीवर ठाणे महानगरपालिकेने आरक्षण टाकून हा TDR दिलाय. या प्रकरणी अभिजित पवार आणि सुधीर भगत यांनी लक्षवेधी मांडली होती. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून चर्चा करण्यात आली नाही. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे महानगरपालिकेचा दुटप्पीपणा उघडकीस आणलाय. यावेळी मर्जिया पठाण यांनी शील टायगर येथे कारवाई केली जात आहे, मात्र कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत नाही. यामागे TDR घोटाळाच कारणीभूत आहे. जर हे प्रकरण न्यायालयात आहे तर आयुक्तांना TDR देण्याची काय घाई होती असा सवाल त्यांनी केला आहे. तर गटनेते अभिजित पवार यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे चर्चा करता येणार नाही असे म्हटले गेले असले तरी BPMC ॲक्ट 481 आणि 481H नुसार ही चर्चा करता आली असती. मात्र जग्गू खेतवानी नावाच्या TDR दलालासाठी डी दयाभाई अँड कंपनीचे लाड करण्यात येत आहे. ही चर्चा होऊ नये म्हणून काही तज्ज्ञांचा आग्रह होता. हे तज्ज्ञ पार्टनर असू शकतील म्हणून हा पवित्रा घेतला असावा. मुळात या ठिकाणी जैवविविधता उद्यान उभारण्यात येणार आहे, त्यामुळे नियमानुसार 8% TDR देता येतो, पण येथे 2800 कोटीचा TDR दिला गेला. त्यासाठी ठाणे महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले. आता 2800 कोटीच्या TDR मुळे 18,000 घरे वाढतील, त्यांना सुविधा कशा पुरवणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडण्याचे सत्र यंदाही कायम असल्याचे चित्र कालपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसादरम्यान दिसून आले. गेल्या 15 तासात शहरात 8 झाडे उन्मळून पडण्याबरोबरच 5 ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्यात. या घटनांमध्ये 7 वाहनांचे, 2 घरांचे, एका हॉटेलच्या शेडचे आणि एका पार्किंग शेडचे नुकसान झाले असले तरी या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस सुरू होतो. यंदा मात्र 23 जूनपासून पावसाला सुरुवात झाली. असे असले तरी पावसाचा जोर मात्र कायम असून दिवसभर पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसातच झाडे कोसळणे आणि झाडांच्या फांद्या तुटण्याच्या घटना घडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दरवर्षीचे वृक्ष पडण्याचे सत्र यंदाही कायम असल्याचे दिसून येत आहे. काल रात्रीपासून बुधवारी दुपारपर्यंत ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे अशा एकूण 13 घटनांची नोंद झाली. या घटनांमध्ये अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल तसेच वृक्ष प्राधिकरण विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पडलेले वृक्ष बाजूला करण्याचे काम केले. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नवी मुंबई आणि पुणे महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगारांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असताना ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांनाही समान न्याय मिळावा अशी मागणी कामगार एकजूट संघटनेने नितीन मडके यांनी आंदोलन करीत केले. आम्ही ठाणे महापालिकेत 28 वर्षापासून काम करतोय, तर आमच्यावर अन्याय का? तसे योग्य तो न्याय न मिळाल्यास एकही नगरसेवकाला पालिकेच्या बाहेर पडू देणार नाही असा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षापासून ठाणे, मुंब्रा आणि दिवा परिसरात विविध विभागांमध्ये कार्यरत कंत्राटी कामगार महापालिकेच्या सेवांचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरतोय. स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, प्रशासन आणि इतर अनेक सेवांमध्ये कर्मचारी सातत्याने काम करत असले तरी त्यांच्या वेतन आणि सुविधांच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात असल्याची भावना कामगारांमध्ये आहे. 22 ऑगस्ट 2025 रोजी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या गेटसमोर आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाकडून काही आश्वासने देण्यात आली होती, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात येत आहे. दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना वेतनवाढीचा लाभ देण्यात आला असून पुणे महापालिकेत आरोग्य विमा आणि इतर कल्याणकारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेनेही कामगारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी ठोस निर्णय घ्यावा
अशी मागणी पुढे येत आहे. दरम्यान कामगार एकजूट संघटनेचे अध्यक्ष नितीन मडके यांनी सांगितले की कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीबरोबरच आरोग्य विमा, नोकरीची सुरक्षा आणि इतर कायदेशीर हक्काबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. महानगरपालिकेच्या महासभेत या संदर्भात ठराव मांडून सर्वपक्षीय सहमतीने निर्णय घेण्यात यावा अशी त्यांची भूमिका आहे. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास भविष्यात व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. रायल्यादेवी तलाव आणि परिसराच्या शिशिबीकरणासाठी मागील 7-8 वर्षात ठाणे महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केले. मात्र आजही तलावाची दुरवस्था कायम असल्याने हा निधी नेमका कुठे खर्च झाला असा सवाल समाजसेवक, स्थानिक नागरिक यांनी उपस्थित केला आहे. या कामांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांनी सांगितले की 2019 मध्ये तलाव व परिसराच्या शिशिबीकरणासाठी सुमारे 10.5 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. त्यामध्ये तलावांची खोली वाढवणे, संरक्षक भिंत उभारणे अपेक्षित होते. मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर सिमेंट काँक्रीटच्या भिंतीऐवजी गॅबियन वॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तलावाची रुंदी कमी करून केवळ 2.5 बाजूंना गॅबियन वॉल उभारण्यात आले. तलावाची खोली वाढवण्यासाठी मोठ्या पंपाच्या सहाय्याने पाण्याचा उपसा करण्यात आला. मात्र या प्रक्रियेदरम्यान आवश्यक खबरदारी न घेतल्याने तलावातील जलचर तसेच भारतीय प्रजातींची कासवे मृत्युमुखी पडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एवढा खर्च होऊनही तलावाची खोली प्रत्यक्षात किती वाढवण्यात आली याबाबत प्रश्नचिन्ह असल्याचे त्यांनी नमूद केले. तलाव परिसरात कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम करू नये असे स्पष्ट निर्देश असतानाही शिशिबीकरणाच्या नावाखाली अर्धवट बांधकाम करण्यात आले असून त्यावरही कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अर्धवट कामामुळे तलावाच्या उत्तर बाजू रानटी झुडपे वाढली असून त्या ठिकाणी प्रेमी युगलांचा वावर वाढल्याचेही त्यांनी सांगितले. तर पश्चिमेकडील बाजूत छठ पूजेसाठी तात्पुरते जलकुंड तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विटा व भुसा आजही हटवण्यात आलेला नाही. तसेच तलावाच्या सुरक्षेसाठी केवळ एकच सुरक्षा चौकी उभारण्यात आली असून एवढ्या मोठ्या परिसरासाठी किमान 5 ते 6 सुरक्षा चौक्यांची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.